रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण शिवतांडव स्तोत्रम जे रावणाने रचलेलं आहे त्यातील 5वा श्लोक पाहणार आहोत. आपण आधी श्लोक ऐकू, मग श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि श्लोकार्थ पाहू. श्लोक असा आहे: सहस्रलोचन प्रभृत्य शेष लेख शेखर प्रसून धूली धोरणी विधुसरांघ्रि पीठ भूः भुजंगराज मालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायताम चकोर बंधु शेखर. असा हा श्लोक आहे. यातील पहिला शब्द आहे सहस्र, पण तो इथे स्वतंत्ररित्या न येता सहस्रलोचन या सामासिक शब्दातील पूर्वपद म्हणून आलेला आहे. सहस्रलोचन हे इंद्राचं विशेषण आहे. सहस्र याचा अर्थ 1000 आणि लोचन म्हणजे डोळे, नेत्र. ज्याला 1000 डोळे आहेत असा तो इंद्र. पुढचा शब्द आहे प्रभृत्य शेष. प्रभृती अधिक अशेष अशी इथे संधी झालेली आहे. प्रभृती म्हणजे इत्यादी आणि अशेष म्हणजे झाडून सगळे, समस्त, सकल, काहीही शिल्लक न राहता. आणि लेख शेखर, लेख याचा अर्थ पंक्ती, ओळ, रांग आणि शेखर म्हणजे मस्तक. त्या पुढचा शब्द आहे प्रसून धूली धोरणी. प्रसून याचा अर्थ आहे फूल आणि धूली म्हणजे त्या फुलातील परागकण, त्या परागांचे रजककण. धोरणी याचा अर्थ सतत, अनवरत, निरंतर. विधूसर याचा अर्थ धूसर झालेले, धुळकट झालेले, मळकट झालेले. अंघ्री याचा अर्थ चरण, पाय. आणि पीठ भूः, भूः म्हणजे जमीन. पाय जिथे ठेवला आहे ती पदतल भूमी किंवा पाय ठेवण्याचं जे आसन आहे ते पादपीठ. भुजंग राज मालया, त्या पुढचा शब्द भुजंग याचा अर्थ नाग आणि भुजंग राज म्हणजे श्रेष्ठ नाग, नागश्रेष्ठ किंवा नागांचा राजा. मालया म्हणजे माळेने. निबद्ध याचा अर्थ बांधलेले. जाट जूटक म्हणजे शंकरांच्या मस्तकावरील जटा. श्रियै, श्री म्हणजे संपत्ती, श्रियै संपत्ती. चिराय जायताम, चिराय याचा अर्थ दीर्घकाळपर्यंत, जायताम म्हणजे टिकून राहो. चकोर बंधू शेखर, हे शंकरासाठी वापरलेले विशेषण आहे. चकोर बंधू म्हणजे चंद्र. आता चंद्र चकोराचा मित्र कसा? तर चकोर हा पक्षी जो आहे तो फक्त चंद्राचं चांदणं पिऊन जगत असतो. तो दुसरं तिसरं काही खात नाही. म्हणून चंद्राला चकोराचा बंधू म्हणजे मित्र, सखा मानलेला आहे. कारण चंद्रकिरणांवरच ज्याचं आयुष्य आहे, जो चंद्रकिरण खाऊनच जगत असतो, तो चकोर पक्षी आणि चंद्र हे एकमेकांचे मित्र मानले आहेत. चंद्राला चकोराचा मित्र मानले म्हणून त्याला म्हटले चकोर बंधू. आणि असा चकोर बंधू ज्याच्या मस्तकावर आहे, शेखर म्हणजे मस्तक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे असा तो शंकर. असा प्रत्येक शब्दाचा अर्थ झालेला आहे. आपण पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहू. पूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे: 1000 डोळे असलेला इंद्र व इतर झाडून सगळ्या देवांच्या मस्तकावरील फुलातील परागकणांच्या धुळीमुळे किंवा रजककणांमुळे ज्याचे पादपीठ धूसर मळकट झाले आहे आणि ज्याने श्रेष्ठ नागाच्या माळेने आपल्या मस्तकावरील जटा बांधल्या आहेत, तो ज्याने चकोराचा मित्र असलेला चंद्र आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे असा तो शिवशंकर माझ्या संपत्तीचे दीर्घकाळपर्यंत रक्षण करो. त्याच्या कृपेने माझी संपत्ती दीर्घकाळ टिकून राहो, असा याचा अर्थ आहे. आता यातील थोडा भावार्थ किंवा कल्पना विस्तार बघूया की इंद्र इत्यादी सर्व समस्त देव आणि त्यांच्या मस्तकांची रांग, लेख शेखर. याचा अर्थ इंद्रासह सर्व झाडून सगळे देव शंकरांच्या चरणांवर मस्तक टेकून नमस्कार करण्यासाठी आलेले आहेत आणि ते रांगेत उभे आहेत म्हणून त्यांच्या मस्तकांची रांग दिसत आहे, असं इथे भाव आहे, कल्पना आहे. आणि त्यांच्या मस्तकांवर जी फुलं आहेत त्या शंकरांच्या चरणावर आपलं डोकं टेकवून नमस्कार करताना त्यांच्या डोक्यावरील फुलातील परागकण खाली निरंतर पडून, सतत पडून त्या शंकरांचं पादपीठ विधूसर, धूसर झालेलं आहे, अशी इथे कल्पना केलेली आहे. आणि शिवाय त्या शंकराने
श्रेष्ठ नागराजाने आपल्या जटा बांधलेल्या आहेत. असा तो चकोर बंधू शेखर, माझ्या संपत्तीचे रक्षण करणारा, माझी संपत्ती दीर्घकाळ टिकून राहण्यास कारणीभूत होवो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढच्या भागामध्ये आपण याच्या पुढचा म्हणजे 6वा श्लोक पाहणार आहोत. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.